राज्यातील 10 महानगरपालिका निवडणुकीत एकूण 70 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेतून भाजपनं विजयाचं शंखनाद फुंकलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। केडीएमसी मध्ये शिंदे सेनेचे 7 उमेदवार बिनविरोध झाले। त्यामुळे केडीएमसी महापालिकेत भाजप शिंदे सेना युतीनं 22 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरमध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले। बघा कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आले ते आपण पाहूया। बघा कल्याण डोंबिवलीमध्ये 15 उमेदवार बिनविरोध आहेत भाजपचे 44 पैकी, पनवेलमध्ये 6, भिवंडीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। जळगावमध्ये देखील 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। तर धुळ्यामध्ये 4 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। अहिल्यानगरमध्ये 3 उमेदवार, तर पुण्यामध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। पिंपरी चिंचवडमध्ये देखील 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर तिकडे शिंदे सेनेचे 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, त्यामध्ये ठाण्यातील 7 जण आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले। ते जळगावमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। भिवंडीत 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। तर अहिल्यानगरमध्ये देखील 2 जण बिनविरोध विजयी झालेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपण बघतोय, तर तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध निवडून आला। अपक्ष उमेदवार पनवेलमध्ये 1 बिनविरोध निवडून आलेले आहेत।